जळगाव जामोद तालुक्यातील जामोद हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे। परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्ते चिखलमय झाले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। गावातील वार्ड क्रमांक 2, 5 आणि 6 या भागामध्ये अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। गावात निर्माण झालेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयावर 27 जुलै रोजी धडक मोर्चा काढला। यावेळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच तथा सचिवांना चांगलेच धारेवर धरून गावातील मूलभूत सुविधांसंदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाडे, जामोद। आम्ही वार्ड क्रमांक 6 मधील रहिवासी असून आम्ही कित्येक दिवस झाले या वार्डात रहिवासी आहे आणि आम्ही ग्रामपंचायतला आमच्या रस्ते, नाल्या आणि नळ योजना, इलेक्ट्रिक पोल याविषयी आम्ही सविस्तर असे अर्ज दिलेले आहेत। तुम्ही बघू शकता की मी 2016 पासून अर्ज केलेला आहे। 2016 पासून ग्रामपंचायतमध्ये गेले असता ग्रामपंचायतवाले नेहमी बोलतात की अर्ज करा। आता अर्ज झाले भरपूर माझ्याकडे, बरोबर आहे। आता अर्ज कुठपर्यंत करायचे, या सुविधेचा अभाव अजूनपर्यंत आहे। आमचे सरपंच साहेब, भावी सरपंच साहेब सध्या 2 वेळा निवडून आलेले आहे, तरी आमचं गाव अजून बी सुविधेपासून वंचित आहे, बरोबर आहे। आणि हे इथं खड्ड्यामुळे शाळेतील विद्यार्थी पडले, हात मोडला, पाय मोडला, बरोबर आहे। याचे जबाबदार कोण? शेवटी सर्व गोष्टी आश्वासनावरच आहे। आम्हाला या प्लॉटमध्ये अजून गावामध्ये इतर सुविधांचा जो अभाव आहे तो पूर्ण करून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। पण तलाव शेततळ्यात तयार झालेला आहे आणि यातलं पाणी या टाकीमध्ये चाललं, बोरमधून टाकीमध्ये चाललं आणि या टाकीतलं पाणी बंद गाव जामोद गाव पिऊन राहिलं। आज दवाखान्यात एवढी गर्दी होल्या की पेशंट म्हणून नाही राहिले, हे 2-2 घंटे दवाखान्यात बसणं पडते डॉक्टरजवळ नंबर लावायसाठी। आज अशी परिस्थिती झाली, पुरी बिमारी पूर्ण एटामध्ये हर घरामध्ये 2-2 बिमार आहे, हर घरात संडाचं पाणी घालून द्यायला येईना। आणि विशेष म्हणजे संडाचं पाणी सगळं पाणी जमा होऊन बोरमध्ये जाऊन आलं। तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेले होते की? ग्रामपंचायतमध्ये गेलो आम्ही, ग्रामपंचायतला मोबाईलवर टाकलं, गाव ग्रुपवर टाकलं, सगळं केलं, सरपंचाने सांगलं, पण काहीच केलं यानं, काही केलं नाही, दखल घेतली नाही। आणि या भागामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर असे झाले की एकदम डबरस पूर्ण म्हणजे गड्डे झाले आणि किती मुलं गड्ड्यामध्ये पडतात, शाळेत जाताना पडतात, भरतात, येता जाताना रात्री बेरात्री साप, किती वेळा साप दिसले, पण आता काही इलाज नाही, घरात सुद्धा सरप निघतात। खंब्याची लाईट सुद्धा बंद आहे, 2-2 महिने झाले लाईन बंद आहे। मेन लाईन गावाची बजरंगबली मंदिर भंडोबाची की 2 महिने झाले लाईन बंद आहे, पूर्ण अंधार आहे। आणि हे पूर्ण प्लॉट मधली गोष्ट हेच आहे। मागून मी सगळं तशीच होईल की चालता सुद्धा येत नाही। सरकारी डॉक्टर त्या दिवशी पडले तरी गाडी घेऊन आमच्या दारासमोर, तरी बी कोणी केअर घेत नाही। त्यात शाळेचे पोरं पडतात। या पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतनं कोणत्या स्तरावर कामं केलेले आहेत? काही कामं केले, एक काम सुद्धा केलं झालेलं नाही। आपला वार्ड कोणता आहे? 2, वार्ड क्रमांक 2 राठी प्लॉट म्हणून आहे। अच्छा, आपले जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्या बाबतीत काय करणार आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? त्याला आम्ही सांगितलं, माहिती दिली, त्यांना खूप माहिती दिली। त्यांनी एक वेळा फक्त त्याला एक मेंबर पाठवला, तो आला, त्यानं पाहिलं आणि चालला गेला। आम्ही करतो म्हणे, काहीच केलं नाही, तो आलाच नाही। समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष मी आज अशा प्रकारचं निवेदन दिलं ग्रामपंचायतले की आम्ही गेल्या 19 ते 20 वर्षापासून इथं राहतो। जोशी प्लॉटमध्ये अनेक म्हणजे 150 ते 200 घरात, समजा या घरा 200 घराले मतदान पडते ग्रामपंचायत लोकांना, पण तरी आजपर्यंत कुठची सुखसुविधा भेटली नाही। नाल्या नाही, रस्ते नाही, सांडपाण्यासाठी शौचगड्डे करून दिले, ते पण असे करून ठेवले की आत लोक त्याच्यात संडासले बसून राहिले, पाणी सोडलं त्याच्यात। सांगा ते शौचगड्डे 68 लाख रुपये निधी आले ग्रामपंचायतले, पण त्याचा एक बेन आमच्या गोरगरिबाला फायदा भेटला नाही। याच्यासाठी आमची सर्व महिलाची मागणी आहे। 5 तारखेला आम्हाला सरपंचानं आश्वासन दिलं की 5 तारखेपर्यंत माझी वाट पहा, 5 तारखेनंतर आम्हाला जे काय करायचं आहे ते आम्ही ते करू। मी तसाच आत्महत्येचा विषय दिला, पण येणाऱ्या 5 तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट पाहतो, नंतर आम्हाला काय करणार ते आम्ही करतो।
एक महिना होऊन राहिले या गड्ड्याले लागले थांबणं बा आपल्या गाणं वाटतं काय थांबणं अडी रे थांबणं म्हणतो बा पुढे रे बरोबर घेणं तिकडे साहेब चालले अरे इकडे क्षेत्र आपल्या थांबून तुमच्या चपला काहीच नाही बोलला मापा तिकडे जायचं तिकडला घेतला